नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज पुन्हा एकदा आपण पाहतोय नाश्त्याची एक रेसिपी। आज आपण पाहतोय इन्स्टंट लोणी स्पंज डोसा। वजन वाढण्याच्या भीतीने बहुतेक जण आपल्या आहारात तांदळाचा कमी वापर करतात किंवा तांदळाचा वापर टाळतात। म्हणूनच आज आपण पाहतोय तांदूळ डाळ विरहित इन्स्टंट लोणी स्पंज डोसा। असं जरी असलं तरी हा डोसा तितकाच गुबगुबीत, लुसलुशीत, जाळीदार होतो आणि शिवाय पटकन। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मऊ, लुसलुशीत, गुबगुबीत, जाळीदार इन्स्टंट लोणी स्पंज डोसा। इन्स्टंट लोणी स्पंज डोसा करण्यासाठी हे पहा, इथे सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी साधे पोहे घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातील कचरा आणि स्टार्च निघून जाईल। आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे आपल्याला इथे घ्यायचे। पाऊण वाटी पोहे घेतले तरी सुद्धा चालणार आहेत। आता या पोह्यांमधील सर्व पाणी निथळून काढायचं आहे आणि यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। तुमच्याकडे जो जाड बारीक कोणताही रवा असेल ना, तो यासाठी वापरायचा आहे। आणि यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी घरचं ताजं घट्ट दही घालायचं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये, ताजं दही घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच डोस्याला साऊथमध्ये लोणी स्पंज डोसा, सेट डोसा, पोहा अप्पम डोसा आणि काहीशा फरकाने कोकणामध्ये जो जाळीदार पदार्थ केला जातो ना, त्याला आंबोळी असं म्हणतात। आता हे तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीनं रवा आणि पोहे घेतले होते ना, त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आहे। 1च वाटी पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। आपलं हे मिश्रण पातळ होता कामा नये, घट्ट झालं तरी चालणार आहे, पण पहिल्यांदाच भरपूर पाणी घालायचं नाहीये। आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। जोपर्यंत आपलं मिश्रण मुरतंय तोपर्यंत आपण डोशाबरोबर साऊथमध्ये केली जाणारी साऊथमधील लाल चटणी म्हणजे करा चटणी तयार करायला घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मूठभर भाजलेले शेंगदाणे, मूठभर डाळ म्हणजेच पंढरपुरी डाळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 तिखट हिरव्या मिरच्या, मोठमोठ्या फोडी केलेला 1 लाल बुंद टोमॅटो, 4-5 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून जिरं, थोडीशी चिंच, 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, पाव वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या असतील त्या वापरल्या तर अगदी उत्तम। आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। हे पहा, आपले सर्व जिन्नस बारीक करून झालेत। ही चटणी आत्ताच आपल्याला खूप पातळ करायची नाही, जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी नंतर घालू शकता। तयार झालेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून ठेवायची आहे आणि आता आपण एका फोडणी पात्रामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे। त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि पाव टीस्पून हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी या चटणीवर सोडायची आणि लगेचच झाकून ठेवायची आहे। चटणी करेपर्यंत आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलंय, पहिल्यापेक्षा थोडंसं आता घट्ट झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आत्ताच यामध्ये पाणी घालायचं नाहीये, जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर मिश्रण बारीक करताना थोडंसं अगदी पाव वाटी पाणी घालायचं आहे। परंतु लक्षात ठेवा, आपलं हे मिश्रण पातळ होता कामा नये, आपलं मिश्रण घट्टच राहायला हवं। आवश्यक वाटलं तर आपण बारीक झाल्यानंतर पाणी ॲड करू शकतो, परंतु बारीक करताना भरपूर पाणी घालायचं नाही। हे पहा, आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे। आत्ता जी कन्सिस्टन्सी आहे ना, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला डोसे आत्ता करायचे नसतील तर मिश्रण झाकून बाजूला ठेवून द्यायचे आणि जर आत्ताच करायचे असतील तर यामध्ये पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आपलं मिश्रण तयार झालं। आता आपण प्रत्यक्ष डोसे तयार करायला घेऊया। त्यासाठी हे पहा, एका फुलपात्र्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 पळ्या मिश्रण घ्यायचे। तुम्हाला जर रेग्युलरपेक्षा जास्त मोठा डोसा करायचा असेल तर तुम्ही जास्त मिश्रण घ्यायचं। हे पहा, एका बाजूला मी डोसाचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यावर अशा पद्धतीने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा, आपल्याला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। बटर तव्यावर गोल पसरवून झालेलं आहे। आता आपण फुलपात्र्यामध्ये काढून घेतलेलं मिश्रण हे पहा, अशा पद्धतीनं तव्यावर उंचावरून सोडायचं आहे। पाहताय ना तुम्ही आपला डोसा कसा गोल होतोय ते। आणि लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची नाहीये, तर मोठ्या आचेवरच आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे। डोस्याला छान जाळी पडण्यासाठी आपल्याला तो मोठ्या आचेवरच शेकून घ्यायचा आहे, अजिबात फ्लेम बारीक करायची नाहीये। जर तुम्ही फ्लेम बारीक केलीत ना तर आपल्या डोश्याला जाळी पडणार नाही। पाहताय ना तुम्ही आपल्या डोश्याला कशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे ते। आता डोश्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे बटर घालायचं आहे।
आता डोशाचं सर्व मिश्रण कोरडं झाल्यावर हे पहा उलटण्याच्या सहाय्याने हळूवारपणे आपल्याला हे बटर पूर्ण डोश्यावर पसरवून घ्यायचं आहे. आपला पहिला लोणी स्पंज डोसा तयार झालाय. तर तयार झालेला हा लोणी स्पंज डोसा आपल्याला एखाद्या जाळीवर किंवा सुती कापडावर काढून घ्यायचा आहे. जर तो डायरेक्ट प्लेटवर काढून घेतला ना तर तो प्लेटला चिकटेल. आता इथून पुढील सर्व डोसे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे. डोसा एका बाजूनं शेकतोय, तुम्ही दोन्ही बाजूनं शेकू शकता. आणि डोसा शेकताना तो आपल्याला मोठ्या आचेवरच शेकून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम बारीक करायची नाहीये किंवा मध्यमही करायची नाहीये. डोशाला पूर्णपणे जाळी पडून मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात झाली की मग तुम्ही फ्लेम मध्यम करू शकता. आणि डोसा करताना तो अजिबात पळीच्या सहाय्यानं पसरवायचा नाहीये. जर तुम्ही डोसा पळीच्या सहाय्यानं पसरवायला गेलात तर त्याची जाळी मोडेल. डोसा पसरवायला लागू नये म्हणूनच आपण फुलपात्रात मिश्रण घ्यायचे आणि ते उंचावरून सोडायचे. असं उंचावरून मिश्रण सोडल्यानं आपला डोसा आपोआप पसरतो आणि त्याला जाळी पडते. एवढ्या मिश्रणामध्ये बरोबर आपले 3 गुबगुबीत लुसलुशीत लोणी स्पंज डोसे तयार होतात. तयार झालेला गुबगुबीत लुसलुशीत जाळीदार डोसा आता आपण तयार केलेल्या खास साऊथ इंडियन लाल चटणी बरोबर म्हणजे करा चटणी बरोबर सर्व करूया. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डाळ तांदळाचा वापर न करता इन्स्टंट लोणी स्पंज डोसा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.